नमस्कार. या ठिकाणी आपण काही बटाटे घेतलेले आहेत आणि त्या बटाट्यातले आपण थोडे मोठे बटाटे घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, ही वाळवणाची रेसिपी नाही आहे, तर ही आपण स्टोअर करण्याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. तर असे मोठे बटाटे घेऊन आपण ते सोलून घेतलेले आहेत, त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि असे मोठे 10-12 बटाटे मी सोलून घेतलेले आहे आणि ते एका पाण्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहे. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या बटाट्याचे थोडासा गोलसर भाग जो असतो तर तो आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याचे उभे असे थोडेसे जाडसर असे काप आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि त्याचे आपल्याला असे लांब असे तुकडे करून घ्यायचे आहे. फार असे जाड करायचे नाही आणि खूप असे पातळसुद्धा करायचे नाही आहेत. तर आपल्या लक्षात आलंच असेल की हे आपण फ्रेंच फ्राईज बनवत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला लांब त्याचे तुकडे कट करून घ्यायचे आहे आणि उरलेले जे गोल किंवा बारीक जो आपले उरलेले आहेत बटाटे, तर त्याची आपण भाजी करू शकतो किंवा आपण त्याचा वापर इतर ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांचे जे आहे तुकडे या ठिकाणी कट करून घेतलेले आहे. तर हे आपण आता एका स्वच्छ अशा पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपण 2-3 पाण्यामध्ये ते टाकून त्याला त्याचा स्टार्च जो आहे तर तो काढून घेणार आहोत. आपण पाहू शकता की सुरुवातीला अगदी असं पांढुरकं पाणी होतं आणि 3 पाण्याने आपण याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान असं थंड पाण्याचा वापर करायचा आहे. आणि एका बाजूला आपण पाणी उकळवायला ठेवलेलं होतं. तर आता हे पाणी छान उकळलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि त्याचसोबत आपण थोडंसं व्हाईट व्हिनेगर जे आहे तर हे सुद्धा घालून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला हे जे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत तर हे घालून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला थोडेसे त्याला नरम करून घ्यायचे आहे. आणि शिजवणं म्हणजे अगदी पूर्ण आपल्याला तो गाळ करायचा नाही आहे त्याचा शिजवून, तर अगदी असे तुटले पण पाहिजे, म्हणजे थोडेसे नरम हे जे आपण तुकडे केलेले आहेत बटाट्याचे तर हे थोडे नरम झाले पाहिजे. बघा या ठिकाणी छान असं ते तुटून राहिलं आहे, म्हणजे खूप ते अगदी असे गाळ झालेले नाही आहेत. तर या ठिकाणी आपण हे जे पाणी वापरलेलं आहे तर अगदी थंड पाणी म्हणजे फ्रीजचं पाणी आपण वापरलेलं आहे किंवा आपण बर्फ टाकूनसुद्धा ते पाणी थंड करू शकतो, कारण याचं टेम्परेचर एकदम कमी करायचं आहे आपल्याला, नाहीतर ते वर काढल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस शिजण्याची सुरू राहते. त्यामुळे आपण इथं थंड पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्या थंड पाण्यातून आपण एका चाळणीमध्ये त्याला निथळत ठेवणार आहोत. आणि त्याचं पाणी चांगलं निथळल्यानंतर आपण कॉटनच्या कपड्यावर त्याला छान असं पसरवून घेणार आहोत आणि याचं पाणी अगदी असं कोरडं झालं पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या कॉटनच्या कपड्याने आपण त्याला छान असं पुसल्यासारखं करणार आहोत आणि पूर्ण पाणी त्याचं टिपून घेणार आहोत. अशा पद्धतीने जे पूर्ण पाणी कोरडं झालेलं असे जे आपण चिप्स तयार केलेले आहेत तर हे आपण आता एका कोरड्या अशा भांड्यामध्ये काढणार आहोत. तर यातले मी अर्धे आता या ठिकाणी घेतलेले आहे. आणि त्याला आपण कॉर्नफ्लॉवरने कोट करणार आहोत. तर अगदी 2-3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या ज्या चिप्स आहेत त्याला ते लागले पाहिजे, म्हणजे एक छान पद्धतीचा कोट त्याच्यावर तयार झाला पाहिजे. आणि त्याच्यावर आपल्याला 10 मिनटं हे झाकून ठेवायचे आहे. तर आता 10 मिनटानंतर आपण पाहू शकता की सुंदर पद्धतीने जे बटाट्यात थोडं मॉइश्चर असतं
तर ते सुद्धा हे ॲब्झॉर्ब करून घेतं कॉर्नफ्लॉवर आणि त्याचा कोट एक त्याच्यावर तयार होऊन जातो. त्यामुळे असे ते सुटसुटीत राहतात. तर हे आपण आता छान असे तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण कढईत तेल घेतलेलं आहे आणि हे आपण अगदी म्हणजे सुरुवातीला तेल हे अगदी कडक पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीडियम असा गॅस हा करायचा आहे आणि त्याच्यावर हे फ्रेंच फ्राईज जे आहे तर ते तळून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे साठवणीसाठी तयार करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त अर्धे ते फ्राय करायचे आहे. म्हणजे खूप जास्त क्रिस्पी या ठिकाणी आपल्याला ते करायचे नाही आहे. तर अगदी आता छान थोडेसे सुटसुटीत झाले आणि कलर त्याचा थोडा चेंज झाला की आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहे. तर हे एका चाळणीमध्ये आपण निथळत ठेवलेले आहे. अशाच पद्धतीने आपण अर्धे कोट करून घेतलेले होते तर या ठिकाणी आपण ते अर्धे पूर्ण तळून घेणार आहोत. म्हणजे हाफ फ्राय करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण दुसरी बॅच आहे तर ती सुद्धा आपण त्याला कोट करून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण एका बर्नीमध्ये एअरटाईट अशी ही बर्नी आहे तर याच्यामध्ये आपण हे भरून फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. तर एक ही पद्धत झाली की आपण फक्त कोट करून त्याला ठेवून द्यायचं आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण आता हाफ फ्राय करून घेतलेले आहे तर त्याला आपण आता छान थंड करून घेणार आहोत. आणि आता हे थंड केलेले सुद्धा आपण एका बर्नीमध्ये भरून आपण ते फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता की वरून असं छान कोटिंग तयार झालेलं आहे आणि आतून अगदी छान नरम असा हा आपला बटाटा आहे. तर या पद्धतीने सुद्धा आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला आवश्यक आहे तेव्हा आपण ते काढून तळू शकतो. तर अशा पद्धतीने हे हाफ फ्राय केलेले सुद्धा आपण एका बर्नीमध्ये स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवले होते आणि ते साधारण 10 मिनटं तरी किंवा 1 तास तरी आपल्याला ते ठेवायचे आहेत. आणि आता आपण हे काढून घेतलेले आहेत फ्रीजरमधून आणि हे आपण आता या ठिकाणी पाहू शकतो. तर आपण आता हे छान असे तुटतसुद्धा नाही आहेत आणि छान असे तयार झालेले आहेत. तर हे आपल्याला पुन्हा एक वेळा फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजे आपले ते फ्रेंच फ्राईज जे आहे तर हे तयार होतील. अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच हे तळायचे आहे. आणि हे एकमेकाला चिपकू नये म्हणून आपण असं छोट्याशा चमच्याने आपण त्याला थोडे वेगवेगळे करत राहायचं आहे. आणि या ठिकाणी आता हे तळून झालेले आहेत तर हे आपण झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आणि या ठिकाणी मी मेयोनीज आणि टोमॅटो केचप जे आहे तर हे एकत्र करून एक डीप बनवलेलं आहे. आणि या फ्रायमवर आपण अगदी मीठच फक्त या ठिकाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला वाटलं तर आपण थोडंसं चाट मसाला किंवा आपल्याला कोणता मसाला आवडत असेल, मुलांना मॅगी मसाला वगैरे सुद्धा आवडतो, तर हे सुद्धा टाकून आपण ते खाऊ शकतो आणि झटपट असे आपले हे फ्राय तयार होतात. अशा पद्धतीने भरपूर आपण 4-5 किलोचे करून स्टोअर करू शकतो आणि आवश्यक असेल किंवा एखादी छोटीशी बर्थडे पार्टी वगैरे असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण हे काढून तळून देऊ शकतो. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. व्हिडिओ थोडा लांब आहे, परंतु आपल्याला म्हणजे खूप सुंदर असा हा पदार्थ आपल्याला मिळणार आहे. आणि घरात सगळ्यांना आणि मुलांनासुद्धा तो खूप आवडतो आणि छान सगळे एन्जॉय करतात. त्यामुळे आपण नक्कीच हे बनवून ठेवू शकतो. या ठिकाणी स्टोअर करण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याच्यावर थोडं आपण मीठ घातलेलं आहे आणि जे टोमॅटोचं आणि मेयोनीजचं डीप तयार केलेलं आहे त्यासोबत आपण हे एन्जॉय करायचं. पहा, आतमध्ये वरून क्रिस्पी आणि आतून छान आपला हा नरम असा हा आपला फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. तर नक्की बनवा आणि छान एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा. धन्यवाद.